नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये अल्जेब्रा ऑफ द मॅट्रायसेस, त्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिपलमधले दोन टाईप्स कुठले कुठले स्केलर मल्टिप्लिकेशन आणि नॉर्मल मल्टिप्लिकेशन हा सगळा पार्ट स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर आपण ट्रान्सपोज ऑफ द गिवन मॅट्रिक्स हा एक अल्जेब्रा स्टडी केला. ओके, अजून एक पार्ट त्याच्यामध्ये आपण इक्वॅलिटी ऑफ बोथ द मॅट्रायसेस हा सुद्धा पार्ट आपण स्टडी केलेला आहे पहा. ओके, तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचबरोबर आपण अजून एक पार्ट स्टडी केलेला होता. कुठला? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके, तर आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जर पाहिलं तर दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. एक एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरं एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर ॲक्च्युअल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे ऑलरेडी स्टडी केलेलाच अल्जेब्रा असणार आहे, जो आपण पहिल्या सेक्शनमध्ये रिव्हिजनल टाइप्समध्ये ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शन बिटवीन टू ऑर मोर मॅट्रायसेस हा जो काय पार्ट स्टडी केलेला होता, तो सेम अल्जेब्रा आपण इंडिव्हिज्युअल मॅट्रायसेसमध्ये इन बिटवीन द रोज अँड इन बिटवीन द कॉलम्स ह्याच्यामध्ये जो काय पार्ट आपण स्टडी करतो त्यालाच काय म्हणतो आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, जसं बेसिक रिक्वायरमेंट आपल्याला ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शन बिटवीन टू ऑर मोर मॅट्रायसेसमध्ये आपल्याला कमीत कमी रिक्वायरमेंट दोन मॅट्रायसेसची रिक्वायरमेंट असणार आहे, मग मल्टिप्लिकेशन असू दे किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन असू दे. ओके, तर इथं सुद्धा सेम पार्ट फक्त इंडिव्हिज्युअल मॅट्रायसेसमध्ये आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन इन टर्म्स ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन ह्या पार्टमध्ये कमीत कमी रिक्वायरमेंट मला दोन कॉलमची असणार आहे किंवा दोन रोजची आपल्याला पहा. म्हणजे इंडिव्हिज्युअल मॅट्रायसेसमध्ये आपण काय करू शकतो, इथं हा जो का सगळा अल्जेब्रा आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ओके, हा सगळा अल्जेब्रा इन बिटवीन दी रोज और इन बिटवीन दी कॉलम्स आपण स्टडी करतोय पहा. ओके, त्यातलंच एक एक्झाम्पल आपण रेफर केलेलं होतं. त्यातलंच आता एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अजून एक एक्झाम्पल मी इथं रेफर करतोय पहा. कॅपिटल ए इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ इफ स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा. इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, मॅट्रिक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे त्यांनी इथं 1 2 -1 1 1 1 0 -1 2 0 -1 2. ओके, हा 3x3 चा मॅट्रिक्स दिलेला आहे, दिसतो का सगळ्यांना? ओके, हा जो काय 3x3 चा जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला आता काय करायचे, आपल्याला आता इथं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करायचे. ओके, देन अप्लाय, क्वेश्चन व्यवस्थित बघा. देन अप्लाय फर्स्ट R1 R2 चेंजेस टू R2 मायनस ऑफ R1 अप्लाय होईल. ओके, सेकंड कॅल्क्युलेशन मी रेफर केलेलं आहे. R2 चेंजेस टू -1 मल्टिपल विथ R2च्या प्रत्येक एलिमेंटला काय केलेलं आहे आपण -1 मल्टिप्लाय केलेला आहे. ओके, सिमिलरली थर्ड कॅल्क्युलेशन मी इथे रेफर करतोय. R1 चेंजेस टू R1 -2 टाइम्स R2. सिमिलरली फोर्थ कॅल्क्युलेशन मी कॅल्क्युलेट करतोय. R3 चेंजेस टू R3 प्लस किती असणार इथं R2 आपल्याला पहा. R3 प्लस R2 आपल्याला पहा. ओके, R3 प्लस R2. ओके, आता ॲक्च्युअल आता जर पाहायला गेलं तर काय काय येणार आहे पहा. आता इथं सिमिलरली अजून एक मी कॅल्क्युलेशन इथं रेफर करतोय. R3 चेंजेस टू ॲक्च्युअल काय येणार पहा. आता इथं -1 -2 R3 म्हणजे R2 प्लस R3 किंवा R1 चेंजेस टू अजून एक कॅल्क्युलेशन मी इथं अप्लाय करतोय. R1 प्लस काय असणार इथं R3 रेफर करतोय पहा. ओके, हे 5 कॅल्क्युलेशन्स आपल्याला आता हा इंडिव्हिज्युअल मॅट्रायसेस जो दिलेला आहे त्याच्यामध्ये मला अप्लाय करायचे आहेत. ओके, हिअर किंवा लेट मी स्टेटमेंट रेफर करतोय पहा. सोल्युशन असणार आहे हिअर किंवा लेट. ओके, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 2 -1 1 1 1 0 -1 2 हात किती बाय कितीचा मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला 3x3 चा दिलेला आहे. ओके, तर पहिलं कॅल्क्युलेशन आपल्याला रेफर केलेलं आहे एलिमेंटरी रो. तर फर्स्ट कॅल्क्युलेशन आहे R2 चेंजेस टू R2 मायनस ऑफ व्हॅल्यू R2 मायनस ऑफ R1. ओके, ऑपरेशन लिहिताना सुद्धा दोन टाईपचे ऑपरेशन्स मी तुम्हाला सांगितलेले होते. कुठले दोन ऑपरेशन्स असणार आहेत इथं? आता ऑपरेशन याचा अर्थ सुई, कात्री किंवा आपल्याला जसं मेडिकलमध्ये ऑपरेशन करतो आपण तसं ऑपरेशन नाही आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन असणार आहे. मॅथमॅटिकल ऑपरेशन याचा अर्थ आपल्या लक्षात घ्या, ॲडिशन, सबट्रॅक्शन ही आपली काय असणार इथं हत्यार अप्लाय होतील पहा. ओके, तर आता मला सांगा R2 चेंजेस टू दोन टाईपचे ऑपरेटर्स मी सांगितलेले, दोन टाईपचे ऑपरेशन्स मी सांगितलेले होते. एक चेंजेस टू
काय असणार सिंगल ॲरो आणि दुसरं इंटरचेंजेस टू म्हणजे काय असणार इथं डबल ॲरो अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, हे दोन टाईपच्या कॅल्क्युलेशन्स किंवा हे दोन टाईपचे ऑपरेटर्स यूज करून आपण कुठलाही मॅट्रायसेस असू दे त्याच्यावर काय करू शकतो आपण एलिमेंट रो किंवा एलिमेंटरी कॉलम इझिली मी काय करू शकतो इथं अप्लाय करू शकतो. ओके, तर आता पहिलं कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे R2 चेंजेस टू R2 मायनस ऑफ R1 आहे. याचा आत मी R2 चेंज करणार आहे. जो चेंज करायचा आहे तो ॲरोच्या डावीकडे लिहिणार आहे. चेंजेस टू कसा चेंज झालेला आहे R2 मायनस ऑफ R1 बरोबर आहे. आता मी R2 चेंज करणार आहे. ह्याचा अर्थ R1 R3 रिमेन्स सेम. जो चेंज होत नाही तो मी ॲज इट इज लिहिणार आहे पहा. मॅट्रिक्स ऑफ बोला काय काय येणार 1 2 मायनस 1 1 2 मायनस 1. ओके, सिमिलरली काय अप्लाय होईल 0 मायनस 1 2 रिमेन्स सेम राहणार पहा. ओके, रफ कॅल्क्युलेशन्स मी साईडलाच मी मेन्शन करणार आहे. त्यासाठी कलर पेन वापरा. ओके, इथे मी कलर पेन वापरतो, तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा आहे. समजण्यासाठी इथे मी काय करतो इथे मी कलर पेनचा वापर करतोय पहा. लिहिताना पूर्ण राईटअप पूर्ण मॅट्रायसेस हा मार्जिनला लागून असू दे तरच उजव्या साईडला तुम्हाला रफ कॅल्क्युलेशनला जागा शिल्लक राहील. तिथेच करायचे आपल्याला. ऑपरेशन काय असणार आहे R2 मायनस ऑफ R1. R2च्या प्रत्येक एलिमेंटमधून जसं आपण ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये एलिमेंट टू एलिमेंट ॲडिशन सबट्रॅक्शन जसं करतो आपण सेम फॉर्मॅट इथे मी अप्लाय करणार आहे. एलिमेंट टू एलिमेंट कॅल्क्युलेशन्स आर कॅरिड आउट. ओके, R2च्या प्रत्येक एलिमेंटमधून R1चा एलिमेंट मला सबट्रॅक्ट करायचा आहे. R2चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1. ओके, मायनस ऑफ R1चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1. एलिमेंट टू एलिमेंट 1 मायनस 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 0. ओके, सिमिलरली R2चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 1. सेकंड एलिमेंट कुठला आहे 1 मायनस ऑफ R1चा सेकंड एलिमेंट कुठला आहे -2. एक्झॅक्टली इक्वल टू 1 मायनस 2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल -1. ओके, R2चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 1. ओके, R2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 1. ओके, अल्जेब्रा मधला मायनस एलिमेंट कसा आहे मायनस. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू काय दिसतं आपल्याला गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस होतो 1 + 1 व्हॅल्यू किती असणार इथं 1 + 1 व्हॅल्यू 2. ह्याचा अर्थ 1 1 1 इज रिप्लेस्ड बाय 0 - 1 2. काय आला इथं मग 0 -1 आणि किती असणार इथं 2 अप्लाय पहा 0 - 1 2 अप्लाय होईल. समजलं पहिलं कॅल्क्युलेशन. ओके, काय केलं आपण ह्या कॅल्क्युलेशनमध्ये ॲक्च्युअल करता असताना एलिमेंट टू एलिमेंटच मी ॲडिशन सबट्रॅक्शन मी अप्लाय केलेलं आहे. परंतु अप्लाय करत असताना मी रेफर काय केलं इथं एलिमेंट टू एलिमेंट त्या रोवरच मी काय केलं फक्त कॅल्क्युलेशन्स मी अप्लाय केलेले आहेत. आणि जो रोज चेंज होत नाही आहे म्हणजे कुठले दोन रोज R1 आणि R3 रिमेन्स सेम ठेवले पहा. ओके, सेकंड कॅल्क्युलेशन आपल्याला दिलेलं आहे पद्धतीने इथं हे झालं फर्स्ट कॅल्क्युलेशन. सेकंड कॅल्क्युलेशन दिलेलं आहे R2 चेंजेस टू -1 मल्टिपल विथ R2. -1 मल्टिपल विथ R2 कुठला अल्जेब्रा आहे सांगा पाहू स्केलर मल्टिप्लिकेशन. R2च्या प्रत्येक एलिमेंटला काय केलेलं आहे त्यांनी इथं -1 मल्टिप्लाय केलेला आहे. R1 R3 रिमेन्स सेम. जो चेंज होत नाही तो मी रिमेन्स सेम ठेवणार आहे पहा. ओके, 1 2 -1 रिमेन्स सेम 0 -1 2 रिमेन्स सेम ठेवणार पहा मी. ओके, सेम कॅल्क्युलेशन. आता रफ कॅल्क्युलेशन काय गरज आहे का R2च्या प्रत्येक एलिमेंटला मला -1 मल्टिप्लाय करायचं आहे. 0 मल्टिपल विथ एनिथिंग व्हॅल्यू 0 अप्लाय विथ -1 मल्टिपल विथ -1 मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस होतो. ओके, नंतर 2 मल्टिपल विथ -1 व्हॅल्यू -2 मध्ये रेफर होईल पहा. काय ना व्हॅल्यू -2 मध्ये रेफर होईल. समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजेच काय केलं आपण इथं प्लस असेल तो एलिमेंट मी मायनस मध्ये रेफर केलेला आहे. मायनस असेल तर तो प्लस -1 मी मल्टिप्लाय करतोय. ह्याचा अर्थ फक्त मी साइन कन्व्हेन्शन्स जो रो मला चेंज करायचा आहे त्याचे साइन कन्व्हेन्शन्स प्लसचा मायनस मायनसचा प्लस मध्ये रेफर होईल पहा. त्यामुळे रफ कॅल्क्युलेशनची काही गरज नाही आहे. ओके, तसंच बोला तिसरं कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे आपल्याला R1 चेंजेस टू R1 मायनस ऑफ 2 टाइम्स R2 दिलेलं आहे पहा. R1 चेंजेस टू R1 मायनस 2 टाइम्स R2 रेफर केलेलं आहे. ओके, मी आता R1 चेंज करणार आहे. ह्याच्यात R2 R3 रिमेन्स सेम ठेवणार. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ बोला काय काय येणार इथं व्हॅल्यू 0 1 -2 रिमेन्स सेम 0 -1 2 रिमेन्स सेम राहणार पहा. मॅट्रिक्स कंप्लीट. ओके, रफ कॅल्क्युलेशन्स मी साईडला रफ कॅल्क्युलेशन्स अप्लाय करतो पहा. ऑपरेशन काय दिलेलं आहे R1 मायनस ऑफ 2 टाइम्स R2. R1 मायनस ऑफ 2 टाइम्स R2 दिलेलं आहे. R1च्या प्रत्येक एलिमेंटमधून R2चा एलिमेंट कसा सबट्रॅक्ट करायचा आहे 2 टाइम्स मल्टिप्लाय करून तो सबट्रॅक्ट करायचा आहे. R1चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1 -2 टाइम्स R2चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू R1चा पहिला एलिमेंट 1 मायनस R2 2 टाइम्स R2चा एलिमेंट किती आहे सॉरी किती असेल एलिमेंट
झिरो आहे पहा, किती एलिमेंट आहे 0. ओके, 1 मायनस 2 टाइम्स 0 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मायनस ऑफ 0 व्हॅल्यू 1 मध्ये रेफर होईल पहा, व्हॅल्यू 1 मध्ये रेफर होईल. ओके, R1 चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 2 मायनस 2 टाइम्स R2 चा सेकंड एलिमेंट व्हॅल्यू 1 2 मायनस 2 व्हॅल्यू किती असणार इथं एक्झॅक्टली इक्वल टू 0 अप्लाय होईल पहा. ओके, R1 चा थर्ड एलिमेंट कुठला आहे -1 मायनस 2 टाइम्स R2 चा एलिमेंट -2 एक्झॅक्टली इक्वल टू, बोला गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस होणार आहे -1. ओके, पहिला आहे तसं राहिला, मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस 2 2 जार व्हॅल्यू 4 एक्झॅक्टली इक्वल टू -1 प्लस 4 व्हॅल्यू किती अप्लाय होईल +3. ह्याचा अर्थ 1 2 -1 इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये रिप्लेस झालेला आहे इथं 103 मध्ये रेफर झाला पहा. समजलं व्यवस्थित, कळलं का? थर्ड कॅल्क्युलेशन समजलं का पहा, त्याचे सिर्फ कॅल्क्युलेशन मी राईट साईडला मेन्शन केलेले आहेत पहा. ओके, चौथं कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, आणि इथं फोर्थ कॅल्क्युलेशन R3 चेंजेस टू R3 प्लस R2 रेफर केलेलं पहा, R3 प्लस R2 रेफर केलेलं आहे. ओके, आता काय काय येणार पहा, आता इथं एक्झॅक्टली इक्वल टू काय काय येणार पहा, मला R3 चेंज करायचं आहे, R3 चेंज करायचं आहे, ह्याचा अर्थ R1 R2 रिमेन्स सेम, R1 R2 रिमेन्स सेम 103. ओके, 0 1 -2 रिमेन्स सेम. कॅल्क्युलेशन्स काय दिलेले आहेत आपल्याला R3 प्लस R2 दिलेलं आहे पहा, ऑपरेशन काय दिलेलं आहे R3 प्लस R2, R3च्या प्रत्येक एलिमेंटमध्ये R2 चा एलिमेंट मला ऍड करायचा आहे, काय ना R3चा पहिला एलिमेंट कुठला आहे 0 प्लस R2 चा एलिमेंट 0 0 प्लस 0 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 0, 2 टाइम्स 0 लिहिलात तर परत तुम्हाला मल्टिप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर 0 इंटू एनिथिंग व्हॅल्यू 0 मध्ये रेफर होईल. ओके, R3 चा सेकंड एलिमेंट -1 प्लस R2 चा एलिमेंट +1 -1 प्लस 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 0. ओके, R3 चा एलिमेंट कुठला आहे 2, R3 चा एलिमेंट कुठला आहे आता इथे थर्ड एलिमेंट 2. ओके, फॉर्म्युला मधला प्लस आणि एलिमेंट कुठला आहे मायनस, बोला गुणाकारामध्ये प्लस मायनस काय होतं मायनस मध्ये रेफर होणार आहे, म्हणजे 2 मायनस ऑफ 2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल एक्झॅक्टली इक्वल टू 0. ह्याचा अर्थ काय झालं पहा, 0 -1 2 इज रिप्लेस्ड बाय काय झाला आता इथं 0 0 0 मध्ये रिप्लेस झाला पहा, 0 0 0 मध्ये रिप्लेस झाला पहा. समजलं व्यवस्थित? ओके, तसंच आता पाचवं जे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, काय दिलेलं आहे R1 चेंजेस टू R1 प्लस R3 दिलेलं आहे पहा, R1 प्लस R3 दिलेलं आहे. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, बोला कुठला रो मला चेंज करायचा आहे R1 चेंज करायचा आहे, ह्याचा अर्थ R2 R3 रिमेन्स सेम, काय काय राहिलं पहा 0 1 -2 रिमेन्स सेम, 0 0 0 रिमेन्स सेम. ओके, रफ कॅल्क्युलेशन्स काय काय येणार पहा, रफ कॅल्क्युलेशन्स R1 प्लस R3 मध्ये मला रेफर करायचं आहे. R1 चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1 प्लस R3 चा पहिला एलिमेंट 0 1 प्लस 0 व्हॅल्यू 1. R1 चा पहिला एलिमेंट दुसरा एलिमेंट कुठला आहे 0 प्लस R3 चा सेकंड एलिमेंट 0 0 प्लस 0 व्हॅल्यू 0 मध्ये रेफर होईल. R1 चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 3 प्लस R3 चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 0 इज इक्वल टू व्हॅल्यू +3 रिमेन्स सेम, म्हणजे काय झालं तर इथं 103 ॲज इट इज राहिला पहा. ओके, आता या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये जर मी पाहिलं तर काय दिसतं आपल्याला, कुठेही मी कॉलमचा वापर केलेला नाहीये पहा. याचा अर्थ काय अप्लाय होईल इन द एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, नोट काय मेन्शन होणार इथं, नोट काय मेन्शन होणार इन द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, इन द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, in the elementary transformation do not use काय अप्लाय होईल रो कॉलम इन द एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. एक शब्द राहिला पहा इथं, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन डू नॉट यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. काय येणार इथं कॉलमचा इथं मी वापर करू शकत नाही, कळलं का पहा. म्हणजे एलिमेंटरी रो जर तुम्ही वापरत असाल त्याच्यामध्ये कॉलमचा चुकून सुद्धा वापर करायचा नाही आहे. म्हणजे एलिमेंटरी रो असेल तर एलिमेंटरी रोच वापरणार, एलिमेंटरी कॉलम असेल तर एलिमेंटरी कॉलमच तुम्हाला इथं रेफर करावं लागेल. आणि ह्या ट्रान्सफॉर्मेशनला काय म्हणतो आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आता जसं आपण एलिमेंटरी रोवर मी अप्लाय केलेलं आहे सेम पार्ट मला काय करता येईल इथं एलिमेंटरी कॉलमला मी रेफर करू शकतो पहा. ओके,
दुसरा पार्ट आपला येईल पहा एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. जे आता रोवर मी कॅल्क्युलेशन्स अप्लाय केले ते सेम कॅल्क्युलेशन्स मी कशावर अप्लाय करणार, कॉलमवर अप्लाय करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल मी इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला 1 2 -1 1 0 1 3 1 2 किंवा 1 एक मिनिट 1 3 1 3 एक मिनिट थांबा. कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे 1 2 -1 1 3 4 0 1 -5 0 1 -5. ओके, देन अप्लाय क्वेश्चन पहा व्यवस्थित. देन अप्लाय मी फर्स्ट कॅल्क्युलेशन रेफर करतोय. C2 चेंजेस टू C2 मायनस ऑफ 2 टाइम्स C1. दुसरं कॅल्क्युलेशन मला रेफर करायचं आहे C3 चेंजेस टू C3 प्लस व्हॅल्यू C1. ओके, C3 प्लस C1 अप्लाय होईल. ओके, तसंच थर्ड कॅल्क्युलेशन मी अप्लाय करतोय C1 चेंजेस टू C1 मायनस ऑफ C2. ओके, फोर्थ कॅल्क्युलेशन मी अप्लाय करतोय C3 चेंजेस टू काय येणार आहे पहा इथे व्हॅल्यू C3 चेंजेस टू C3 मायनस ऑफ 5 टाइम्स व्हॅल्यू C2 C3 मायनस ऑफ 5 टाइम्स व्हॅल्यू C2. ओके, हे चार कॅल्क्युलेशन्स आता इथे मला अप्लाय करायचे. काय काय करणार पहा आता इथं ह्या चारही कॅल्क्युलेशनमध्ये जर मी विचार केला कुठेही हे जे काही चार कॅल्क्युलेशन्स तुम्हाला इथं मी प्रोव्हाइड केलेले आहेत या चारही कॅल्क्युलेशन्समध्ये कुठं रो दिसतो का पहा. सगळे जर सी न सुरुवात झालेली असेल तर एलिमेंटरी कॉलम, जर आर न सुरुवात झालेली असेल तर एलिमेंटरी रो. म्हणजे रो मध्ये कॉलम वापरायचे नाहीत, कॉलम मध्ये रो वापरायचा नाही. कळालं व्यवस्थित. आता म्हणजेच काय येणार सांगा पाहू. आता इथं मग लेट मी क्वेश्चन सोल्युशन रेफर करतोय पहा. लेट किंवा हिअर मी काही मेन्शन करू शकतो. इथं कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ रेफर केलेला आहे 1 2 -1 1 3 4. ओके, 0 1 मायनस ऑफ 5 0 1 -5. ओके, म्हणजे 3/3 चा जो काय मॅट्रिक्स दिलेला आहे R1 R2 R3 C1 C2 C3 किती बाय कितीचा आहे 3/3 चा आहे. आणि ह्या दिलेल्या मॅट्रायसेसवर आपल्याला एलिमेंटरी कॉलम म्हणजे हे जे काही चार कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत कुठेही रोजचा उल्लेख नाही आहे त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, मला 1 बाय 1 एक पार्ट मी अप्लाय करणार पहा. इन बिटवीन कॅल्क्युलेशन्स आर कॅरिड बाय इन बिटवीन कॉलम्स मध्ये रेफर होणार आहे पहा. ओके, पहिलं कॅल्क्युलेशन त्यांनी दिलेलं आहे C2 चेंजेस टू C2 मायनस ऑफ 2 टाइम्स C1 दिलेलं आहे पहा. ह्याच्यात मी C2 चेंज करणार आहे म्हणजे C1 आणि C3 रिमेन्स सेम राहणार पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ C1 C3 रिमेन्स सेम 1 1 0. ओके, -1 4 5 रिमेन्स सेम राहणार. मॅट्रिक्स कंप्लीट. ओके, राईट साईडला तर रफ कॅल्क्युलेशन्स मी रेफर करणार आहे. बोला कॅल्क्युलेशन्स काय दिलेले आहेत, ऑपरेशन काय दिलेलं आहे C2 मायनस ऑफ 2 टाइम्स C1 दिलेलं आहे पहा. C2 मायनस 2 टाइम्स C1. बोला C2 चा पहिला एलिमेंट कुठला आहे 2 मायनस 2 टाइम्स C1 चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1 2 मायनस 2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 0 2 मायनस 2 व्हॅल्यू 0. ओके, C2 चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 3. ओके, मायनस ऑफ C2 चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 3. ओके, मायनस ऑफ C1 चा एलिमेंट 2 टाइम्स C1 चा एलिमेंट कुठला इथं 1 3 मायनस 2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मध्ये रेफर होईल. ओके, C2 चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 1 मायनस ऑफ 2 टाइम्स व्हॅल्यू C1 चा एलिमेंट 0 0 मल्टिप्लाय विथ एनीथिंग व्हॅल्यू 0 म्हणजेच काय झालं 1 मायनस ऑफ 0 व्हॅल्यू 1 रिमेन्स सेम. म्हणजे 2 3 1 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 0 1 1 मध्ये रिप्लेस झाला पहा. 0 1 1 मध्ये रिप्लेस झाला पहा. ओके, कळालं पहिलं कॅल्क्युलेशन. तसंच आता मला दुसरं कॅल्क्युलेशन त्यांनी दिलेलं आहे. सेकंड कॅल्क्युलेशन C3 चेंजेस टू C3 प्लस व्हॅल्यू C1. म्हणजे C3 च्या प्रत्येक एलिमेंटमध्ये C1 चा एलिमेंट मला ऍड करायचा आहे पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ मला C3 मी चेंज करणार आहे. C1 C2 रिमेन्स सेम राहणार. 1 1 0 रिमेन्स सेम 0 1 1 रिमेन्स सेम. मला आता C3 चेंज करायचं आहे. ओके, बोला कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे C3 प्लस C1 रफ कॅल्क्युलेशन. बोला C3 चा पहिला एलिमेंट कुठला आहे -1 C3 चा पहिला एलिमेंट
-1 प्लस C1चा एलिमेंट 1 -1 प्लस 1 व्हॅल्यू 0. ओके, C3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 4 प्लस ओके C1चा एलिमेंट कुठला आहे 1 4 प्लस 1 व्हॅल्यू 5 मध्ये रेफर होईल पहा. ओके, तसं C3चा फिफ्थ एलिमेंट कुठला आहे सॉरी C3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 5. ओके, प्लस C1चा एलिमेंट कुठला असणार इथं 0 5 प्लस 0 व्हॅल्यू 5 मध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे एलिमेंट्स -1 4 5 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झाला 0 प्लस 5 अगेन प्लस 5 0 5 5 मध्ये रिप्लेस झाला पहा. समजलं व्यवस्थित. ह्याच कॅल्क्युलेशनला काय म्हणतो आपण एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तसंच आता थर्ड कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे पहा आपल्याला. थर्ड कॅल्क्युलेशन C1 चेंजेस टू C1 मायनस ऑफ C2 C1 मायनस ऑफ C2 दिलेलं आहे. मी आता C1 चेंज करणार आहे. कुठले दोन कॉलम्स फिक्स राहिले सांगा पाहू. C2 C3 रिमेन्स सेम एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ काय काय येणार पाहता इथं C2 0 1 1 रिमेन्स सेम 0 5 5 रिमेन्स सेम राहिला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, रफ कॅल्क्युलेशन C1च्या प्रत्येक एलिमेंट मधून मला काय करायचं आहे C1 मायनस ऑफ C2चा एलिमेंट मला सबट्रॅक्ट करायचा आहे. C1चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1 मायनस ऑफ C2चा एलिमेंट 0 C2चा पहिला एलिमेंट 0 एलिमेंट टू एलिमेंट काय ना व्हॅल्यू 1 मायनस 0 व्हॅल्यू 1. ओके, C1चा फर्स्ट एलिमेंट कुठला आहे सेकंड एलिमेंट कुठला आहे C1चा दुसरा एलिमेंट 1 आहे. ओके, मायनस C2चा दुसरा एलिमेंट 1 1 मायनस 1 व्हॅल्यू 0 मध्ये रेफर होईल पहा. ओके, C1चा थर्ड एलिमेंट कुठला आहे C1चा थर्ड एलिमेंट 0 मायनस ऑफ C2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 1 0 मायनस 1 व्हॅल्यू -1 म्हणजे 1 1 0 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झालेला इथं 0 1 सॉरी 1 0 मायनस 1 मध्ये रिप्लेस झाला पहा 1 0 मायनस ऑफ 1 मध्ये रिप्लेस झालेला आहे. समजलं तिसरं कॅल्क्युलेशन. आता सेम पार्ट मी चौथं कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी फोर्थ कॅल्क्युलेशन दिलेलं आहे पहा. काय दिलेलं आहे C3 चेंजेस टू काय केलं आपण C3 मायनस ऑफ 5 टाइम्स व्हॅल्यू C2 दिलेलं आहे मायनस ऑफ 5 टाइम्स व्हॅल्यू C2 दिलेलं आहे पहा. ओके, C3 चेंजेस टू C3 मायनस 5 टाइम्स C2 दिलेलं आहे. आता मला सांगा मला C3 चेंज करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आपल्याला C3 जर चेंज करायचा असेल तर कुठले दोन कॉलम्स फिक्स राहणार सांगा पाहू इथं C1 C2 रिमेन्स सेम राहणार. C3 मला चेंज करायचं असेल तर C1 C2 रिमेन्स सेम. ओके, 1 0 मायनस 1 रिमेन्स सेम 0 1 1 रिमेन्स सेम राहणार पहा. ओके, कॅल्क्युलेशन काय दिलेले आहेत आपल्याला राईट साईडला मी प्रोव्हाइड करतोय पहा. ऑपरेशन काय दिलेलं आहे C3 मायनस ऑफ 5 टाइम्स C3 मायनस ऑफ 5 टाइम्स C2 दिलेलं आहे. ओके, C3चा पहिला एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 0 मायनस 5 टाइम्स C2चा पहिला एलिमेंट कुठला आहे 0. ओके, 0 मायनस 0 व्हॅल्यू काय अप्लाय होईल 0चा अप्लाय होईल पहा. ओके, C3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 5 मायनस 5 टाइम्स C2चा एलिमेंट कुठला असणार इथं 1 5 मायनस 5 व्हॅल्यू 0 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, C3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 5 आहे पहा. C3चा थर्ड एलिमेंट 5. ओके, मायनस ऑफ 5 टाइम्स C2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे अगेन 1 5 मायनस 5 व्हॅल्यू 0 म्हणजे 0 5 5 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झाला इथं 0 0 0 मध्ये झाला पहा. ओके, तर ह्या कॅल्क्युलेशनला काय म्हणतो आपण एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. याला काय म्हणतो आपण एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. हे जे काही 4 कॅल्क्युलेशन्स आपण स्टडी केलेले आहेत त्याच्यामध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर काय दिसतं आपल्याला कुठंही कॉलम मध्ये मी रोचा कुठं वापर केला आहे का विद्यार्थी मित्रांनो इथं आरचा कुठं वापर केलेला आहे का नाही केलेला. ह्याचा अर्थ काय नाही तर मग नोट काय रेफर करू शकतो आपण जर एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्ही यूज करत असाल जर एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर यूज करत असाल इन दी लक्ष द्या व्यवस्थित इन दी एलिमेंटरी column transformation in the elementary column transformation do not use काय ना इथं do not use elementary row transformation कळलं का पहा. in the elementary row transformation म्हणजे काय करू शकतो आपण
कॉलममध्ये रो वापरायचं नाही आहे आणि रो मध्ये काय वापरायचं नाही आपल्याला, कॉलम. डू नॉट यूज. रो मध्ये कॉलम वापरायचे नाहीत आणि कॉलम मध्ये रोज वापरायचे नाही आहेत. पहा, इन द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन डू नॉट यूज एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि इन द एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन डू नॉट यूज एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. समजलं? ओके. जे कॅल्क्युलेशन्स मी रेफर करतोय ते सेम कॅल्क्युलेशन्स मी ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये प्रिव्हियस रिव्हिजनल टाइप्समध्ये जे काही कॅल्क्युलेशन्स मी रेफर केलेले आहेत तेच कॅल्क्युलेशन्स फक्त मला इंडिव्हिज्युअल मॅट्रायसेसमध्ये मी रेफर करतोय. ओके. इन बिटवीन द रोज आणि इन बिटवीन द कॉलम्स. तो सेमच अल्जेब्रा म्हणजे कुठला अल्जेब्रा असणार, ॲडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. तोच अल्जेब्रा मी इथं रेफर करतोय आणि त्यालाच काय म्हणतो आपण, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. त्यालाच काय म्हणतो आपण, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो पहा आपण. ओके. आता या सगळ्या पार्टमध्ये जर पाहिलात तर मी ऍक्च्युअल स्केलर मल्टिपल जरी मला यूज करायचा असेल तर त्या स्केलर मल्टिपल मध्ये सुद्धा मी काय यूज केलेला आहे, 5 टाइम्स C2, 2 टाइम्स C2. कळालं का पहा? म्हणजेच काय केलं आपण, स्केलर मल्टिपल मधला कुठला पार्ट यूज केलेला आपण, स्केलर मल्टिपलचाच पार्ट मी इथे यूज केलेला आहे. त्यामुळेच त्याला काय म्हणतो आपण, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके. ह्या सगळ्याचा वापर करून आता हे जस्ट स्टार्ट आहे, लक्षात घ्या. जस्ट काय करतो आपण, स्टार्ट केलेले कॅल्क्युलेशन्स. ओके. ह्या एलिमेंटरी रोचा आणि एलिमेंटरी कॉलमचा वापर करून जर तुम्ही एक्झाम्पल व्यवस्थित पाहिलं तर याच्यामध्ये आता उद्याच्या लेक्चरला मला हा जो काय ए मॅट्रायसिस दिलेला असणार आहे, ह्याचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचं आहे, आपल्याला युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये तुम्हाला मी पहिल्यांदा स्टेप्स लिहून देणार आहे. ओके. म्हणजे काय असणार, इथे ज्या अप्लाय करायचे आहेत मला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन त्या तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ओके. सुरुवातीचे काही लेक्चर्स रिव्हिजनल लेक्चर्स असणार आहे, त्याच्यामध्ये हे तुम्हाला स्टेप्स दिलेले असणार आहेत. परंतु पुढे गेल्यानंतर हे ज्या काही स्टेप्स मी तुम्हाला दिलेले असणार आहेत एक्झाम्पलमध्ये, ह्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे. कळलं का पहा? ओके. तुम्हाला फॉलो करायचे, त्याचा अर्थ हे तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे C2 चेंजेस टू C3 चेंजेस टू C1 चेंजेस टू C3 चेंजेस टू. ओके. टार्गेट काय असणार आहे, हा जो काय मॅट्रिक्स ए दिलेला असणार आहे तो मॅट्रिक्स ए मला रिप्लेस कशाला करायचा आहे, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय? काय असणार डेफिनेशन सांगा पाहू. इन द आपल्याला युनिट मॅट्रिक्स मध्ये मला रेफर करायचं आहे. आता मला सांगा, जर युनिट मॅट्रायसेसच मला माहित नसेल तर मी इझिली सांगू शकतो का विद्यार्थी मित्रांनो इथं? त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा युनिट मॅट्रायसेस हा माहित पाहिजे. ऍक्च्युअल युनिट मॅट्रायसेस म्हणजे काय, त्यालाच आपण आयडेंटिटी मॅट्रायसेस सुद्धा म्हणू शकतो. पहा आपण त्याला काय म्हणू शकतो, आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणू शकतो. पहा आपण. ओके. डेफिनेशन काय असणार युनिट मॅट्रायसेस और आयडेंटिटी मॅट्रायसेस? ए स्क्वेअर मॅट्रिक्स in which above the diagonal element and below the diagonal elements are absent, that is exactly equal to 0. and diagonal elements कुठले असणार इथं, A11 A22 आणि A33 एक्झॅक्टली इक्वल टू 1 जर असेल तरच त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके. आता इथे मी घेत असताना हा 3x3 चा घेतला. देर आर 2 टाइप्स ऑफ युनिट मॅट्रिक्स. किती टाइप्स आहेत युनिट मॅट्रिक्सचे? एकूण 2 टाइप्स आहेत. एक 2x2 ऑर्डर आणि दुसरा 3x3 ऑर्डर. ओके. एक 2x2 ऑर्डर आणि दुसरा 3x3 ऑर्डर. 1 0 0 1 हे 2 टाइप्स पडतात पहा युनिट मॅट्रिसेसचे. ओके. डिपेंडिंग अपॉन युअर ऑर्डर, म्हणजे 2x2 असेल तर 1 0 0 1 रेफर करावं लागेल आणि जर 3x3 चा असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1 मध्ये मला रेफर करावं लागेल. ओके. आता मग रेफर करताना मला हा 3x3 चा, त्यालाच काय म्हणतो आपण, काय नोट्समध्ये I3 रेफर केलेला आहे. ओके. आणि 2x2 ला काय रेफर केलेला आहे, I2 रेफर केलेला आहे. पहा मग I3 रेफर करायचा का I2 रेफर करायचा आहे हे कोण ठरविणार, एक्झाम्पलची स्टेप ठरवेल. एक्झाम्पल मध्ये जो मॅट्रायसेस दिलेला असेल, हा जो काय ए मॅट्रिक्स दिलेला आहे त्याची ऑर्डर किती आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं 3x3 आहे. याचा अर्थ मला I2 वापरावं लागेल की I3 वापरावं लागेल, तर I3 वापरावं लागेल. तर आयडेंटिटी मॅट्रायसेस किंवा युनिट मॅट्रिक्सची ऑर्डर ही कोणावर डिपेंड्स असणार आहे, इथं ऑर्डर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्सवर असणार आहे. पहा. ओके. सुरुवातीला ह्या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके. म्हणजे का, तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, ते कॅल्क्युलेशन कसे कॅरी फॉरवर्ड करतो आपण हे समजण्यासाठी हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिले जातील. ओके. नंतर क्वेश्चन कसा पडणार आहे, इफ ए इज इक्वल टू गिवन देन कन्वर्ट टू I3. मग ह्या क्वेश्चन मध्ये मात्र काय करावं लागेल, तुम्हालाच कॅल्क्युलेशन्स रेफर करावं लागतील. मग तो एलिमेंट रो जर प्रोव्हाइड केलेला नसेल तर
तर तुम्ही कुठली मेथड तुम्ही फॉलो करू शकता, एलिमेंट रो वापरू शकता किंवा एलिमेंटरी कॉलम. ओके, आणि जर तुम्हाला प्रोव्हाइडच केलेला असेल बाय युझिंग द एलिमेंटरी रो किंवा बाय युझिंग द एलिमेंटरी कॉलम, रो वापरायला सांगितलं तर रोज वापरावे लागतील, जर कॉलम वापरायला सांगितलं तर कॉलमच वापरावे लागतील. जर दिलेलं नसेल तर तुमच्याकडे चॉईस असणार आहे एलिमेंटरी रो किंवा एलिमेंटरी कॉलम. समजलं व्यवस्थित? ओके, त्यामुळे नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही गिव्हन मॅट्रायसिस दिलेला असेल त्याचं काय करायचं आपल्याला युनिट मॅट्रायसिस मध्ये मला रूपांतर करायचं आहे. पहा, सुरुवातीला मी स्टेप्स देणार आहे, नंतर मला काय करावं लागेल म्हणजे त्या कुठल्या टाईपमध्ये कॅल्क्युलेशन्स करायच्या आहेत त्या स्टेप्स मी तुम्हाला फॉलो करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे 6 स्टेप्स आहेत. एलिमेंटरी रोच्या 6 स्टेप्स आहेत, एलिमेंटरी कॉलमच्या 6 स्टेप्स आहेत. ओके, तर ह्या 6 स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलात तर कुठलाही मॅट्रायसिस देऊ देत, कुठलेही एलिमेंट्स देऊ देत, तुम्ही काय करू शकता, इथं इझिली कन्वर्ट टू युनिट मॅट्रायसिस मध्ये मी रूपांतर करू शकतो. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, आजचं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला मी ग्रुपवर काही एक्झाम्पल्स, एलिमेंट रो आणि एलिमेंट कॉलमचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ते सोडून प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याच्या इमेजेस पर्सनली किंवा ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. ओके, मी अजून तुम्हाला आठवत असेल पेअर ऑफ स्टेट लाईनची सेकंड असाइनमेंट देऊन बरेच दिवस झालेले आहेत. ओके, तिसरी असाइनमेंट होल सिलेबसवर किंवा होल टॉपिकवर तयार आहे, पण मी अजून टाकलेली नाही आहे. का टाकलेली आहे ह्याचं पण रिझन तुम्हाला माहीत असणारच आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून पहिल्या आणि दुसऱ्या असाइनमेंटचे इमेजेस किंवा सोडवलेले फोटोज ग्रुपवर शेअर केलेले नाही आहेत. ओके, मी आता लेक्चर घेतोय, परंतु जर अजून 1-2 दिवसात जर मला रिपोर्टिंग आलेलं नसेल तर मी लेक्चर पर्सनली स्टॉप करणार आहे. समजलं? त्यामुळे कंपल्सरी जे काय इमेजेस क्वेश्चन्स दिलेले असतील त्याचे सोडून त्याचे इमेजेस तुम्ही एक तर पर्सनली व्हॉट्सअप करा किंवा ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. मी फक्त 2 दिवस वाट बघणार आहे. 2 दिवसानंतर इंडिव्हिज्युअली काय करणार आहे ते मी पालकांशी कॉन्टॅक्ट करून तुमची तक्रारच्या स्वरूपात मी पालकांशी चर्चा करणार आहे. ओके, त्याचबरोबर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, जर तुम्ही इथं असाइनमेंट सोडवला नसाल किंवा सोडवत नसाल तर इथून पुढे असाइनमेंट सुद्धा दिले जाणार नाहीत आणि जे काय आता ऑनलाईन लेक्चर आपले चालू आहेत ते सुद्धा मी स्टॉप करण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे दिलेला होमवर्क असू दे किंवा असाइनमेंट्स असू दे हे कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे सोडवलेलं असलं पाहिजे. ओके, त्याचबरोबर अजून एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, इथं काल काही विद्यार्थ्यांनी मला विचारलेलं होतं की प्रत्येक टॉपिकला सेपरेट नोटबुक घालायची आहे का. डेफिनेटली प्रत्येक टॉपिकला एक सेपरेट नोटबुक तुम्हाला लागणारच आहे. पेअर ऑफ स्टेट लाईनचा जर तुम्ही विचार केला असाल, जर तुम्ही व्हिडिओज आणि असं दिलेले होमवर्कचे एक्झाम्पल जर व्यवस्थित सोडवला असाल तर प्रत्येक टॉपिकला ही सेपरेट नोटबुक ही कंपल्सरी लागतेच. ओके, जर वहीमध्ये पेजेस भरपूर शिल्लक असतील, ओके, जर वहीमध्ये पेजेस भरपूर शिल्लक असतील तर काय करू शकता तुम्ही, सेकंड नोटबुक असेल तर सुरुवातीला काही पेजेस सोडून, सुरुवाती म्हणजे काय, टॉपिक संपल्यानंतर एक 15 ते 20 पेजेस सोडून तुम्ही त्याच वहीमध्ये दुसरा टॉपिक तुम्ही चालू करू शकता जर पेजेस भरपूर शिल्लक असतील तर. ओके, 15 ते 20 पेजेस सोडल्यानंतर राहतात फक्त 10 ते 12 पेजेस, तर कृपा करून त्या वहीमध्ये दुसरा टॉपिक चालू करू नका. का, हे 15 ते 20 पेजेस सोडायला मी सांगितलेले आहेत याचं एक रिझन आहे. काय टॉपिक इनकम्प्लीट म्हणतो मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे, तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं ते काय पेजेस सोडायला सांगितलेले आहेत, टॉपिक कंप्लीट झालेला आहे, परंतु जे एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आपण इथं सोडवतो किंवा ग्रुपवर टाकतो ते तिथं कव्हर करण्यासाठी, म्हणजे तो तुमचा पाठ असणार आहे, तिथं शिक्षकांचा कुठलाही पाठ नसणार आहे. पहा, ओके, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिलेला होमवर्क आणि असाइनमेंट्स ह्या सोडून पालकांच्या सिग्नेचर्स घेऊन तो ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.